हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 2. सांख्ययोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 2. श्लोक क्रमांक 15. यम हि न व्यथयन्ति एते पुरुषं पुरुष ऋषभ समदुःख सुखम धीरं सहा अमृतत्वाय कल्पते. वीरश्रेष्ठा, जो पुरुष विवेकाने सुख आणि दुःख यामुळे विचलित किंवा व्यथित होत नाही, दोन्ही वेळा समान स्थिर खंबीर धीरोदात्त राहतो, तो अमृत प्राप्त करण्यास योग्य असतो. त्याला आत्मयोग प्राप्त होतो. येथे भगवंत श्री अर्जुनाला वीरश्रेष्ठ असं संबोधत आहेत, कारण वीरांनी सुखदुःखाचा विचार न करता शत्रूला कंठस्नान घालायचं असतं. शत्रू हा शत्रू असतो. येथे भावनांचा कल्लोळ माजवून चालत नाही. ते क्षात्र धर्माच्या विरुद्ध आहे. याची आठवण भगवंत श्री अर्जुनाला करून देऊ इच्छितात. श्लोक क्रमांक 14 मध्ये आपण जे निष्कर्ष काढले त्याचं आता उत्तर भगवंत श्री देत आहेत. विषयाची ज्ञानप्राप्ती जर देहादी इंद्रियांमार्फत झाली तर स्वाभाविकच भावभावना निर्माण होतील, सुखदुःख निर्माण होतील. या भावभावनांच्या आहारी जाऊन त्यामुळे सुखदुःखाने प्रभावित असं आचरण माणसाच्या हातून घडेल. देहादी इंद्रियांमुळे शुद्ध ज्ञानप्राप्ती न झाल्यामुळे हातून प्रमाद होतील. ते अर्थातच शुद्ध आचरण नसेल. यामुळे भोगापवर्गता वाढेल. यास्तव सुखदुःख विवेकाने जाणून घ्यायला पाहिजे. सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सुख हे दुसऱ्या कोणाला तरी दुःख देऊनच निर्माण होत असतं. झीज झाल्याशिवाय भर होऊ शकत नाही. सुखाची निर्मिती दुःखातून होत असते. त्यामुळे सुखापाठोपाठ दुःख अपरिहार्यतेने येत असतेच. याचप्रमाणे दुःख नष्ट झाल्यामुळेच सुखप्राप्ती होत असते. यास्तव या दोन्ही गोष्टी पार केल्याशिवाय यातून सुटका होणं शक्य नाही. या दोहोंची अपरिहार्यता ज्ञानाने उमजून घ्यावी. सुखातून एक दिवस दुःख येणार आहे म्हणून सुखाने हुरळून न जाता येणाऱ्या दुःखाची तयारी करावी. याचप्रमाणे दुःखाने खचून न जाता ते समजावून घेऊन दुःखात सुखाला हसायला शिकावे. आयुष्यात कोणाला जिंकायची उर्मी ठेवू नये. यामुळे आपल्याला हरण्याची वेळ येत नाही. आपण आपलं कर्तव्य कर्म करत असावं. त्यात जिंकायची किंवा हरण्याची भावना न ठेवता त्यातून आनंद कसा मिळेल, आला क्षण आनंदात कसा साजरा होईल ते पाहावे. ज्या क्षणी मैत्री दृढ होते त्याच क्षणी आपण शत्रुत्वाची मुहूर्तमेढ रोवत असतो. यात दोष आपला किंवा त्या मित्राचा नसतो, तर त्या मैत्रीचा असतो. यास्तव मैत्री करण्यापेक्षा मिलनाच्या काळापुरताच शुद्ध सहवासाचा सहजीवनाचा आनंद घ्यावा. हा आनंद न जोपासता तो तेथेच विरू द्यावा. म्हणजे पुनर्मिलनात पुन्हा नव्याने उत्साहाने आनंद मिळतो. सुखदुःख अपरिहार्यतेतून स्वीकारलेले असावे. ते संपूर्ण नैसर्गिक असावे. आजार बरा व्हावा म्हणून कडू औषध गोड मानायची वृत्ती नसावी. औषध कडू म्हणूनच त्याचा स्वीकार करावा. एखाद्याला स्वीकारायचं असल्यास त्याच्या सर्व प्रकारच्या गुणांसह किंवा अवगुणांसहही स्वीकारावे. अशा प्रकारे सुखदुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजेच त्यात भेद नाही. ती एकमेकांना जोडलेली आहेत. सुखदुःखाने विचलित व्यथित न होता ती देहादी इंद्रियांनी न जाणता विवेकाने जाणावी. आत्मज्ञानाने आत्मभावनेने पूर्ण नैसर्गिक अवस्थेत जाणावी. त्यामुळे भोग निर्माण होत नाहीत. असा बुद्धिमान पुरुष मोक्ष प्राप्त करतो. त्याचे जन्ममरणाचे फेरे नष्ट होतात. तो अमृत म्हणजे परमात्मा मिळवतो. योगेश्वरात विलीन होतो. सुखाची अभिलाषा धरू नये. ते मिळाले तरी ते दुःख देणारेच असते. केवळ काही कालावधीचाच फरक असतो.
तो काळ व्यतीत झाला की सुख नष्ट होते. अशा भावनेने सुख स्वीकारले की नंतर येणाऱ्या दुःखाला सामोरे जायला बळ येते. हरिओम.